आलेलो आहोत इथे मालवणी जत्रेमध्ये आलेलो आहोत. मालवणी कोकणी चला आम्ही मसाला वापर मी आता मला नाही दाखवते मला मी दाखवते. लाईव्ह येत होती पण लाईव्ह काय कनेक्ट नव्हतं होत ना त्यामुळे लाईव्ह नाही. चला हे पान कोणतं घेतलं खायला? कोणता पान आहे? मकाई पान कसं आहे? छान आहे. मैंने किया है शूट अभी खाने का है. मी बसते ब्रेक डान्स मध्ये एन्जॉय करते ब्रेक डान्स. आयुष वगैरे ते बाकीचे पण येत नाहीत. आम्ही तिघच फक्त बसतो. घाबरले कळपळला गाडीतून येऊन. हा ते मालवण दौरा करून आलेत ना त्यामुळे आता मालवणी जत्रेत त्यांना काय कोकण महोत्सवमध्ये करायला आता हे कधी थांबायचं. हा हिरो स्टार्ट कर मला काय करावं तरी काय एन्जॉय करायची असते. समुद्राच्या बाहेर प्रचंड गर्दी झाल्यामुळे वाहनं कशीही लावली जातात. दुचाकी वाहन चारचाकी वाहन कृपया आपण व्यवस्थित पद्धतशीर करावा जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या पादचाऱ्यांसाठी त्याप्रमाणे विभागीय नागरिकांना कोणत्या प्रकारची अभ्यास करतोस की मस्ती करतोस? सर्वांनी फोटोग्राफर
हे डबल डबल बसलेत आता ऋषाली आणि रुवल मम्मी बरोबर. ते मालवणातले सगळे पदार्थ आहेत, मसाल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे लोणच्याचेच आहेत, अद्वैत हे पापड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. इथे मालवणी माणसाला सर्वसाधारणपणे 32 दात असतात. आणि शेंगदाण्याचे म्हणजे आपण म्हणतो शेवचे की लाडू. हे शांत बस, नखरे करू नको, जास्त बोलू नकोस, नाही तर तुझी. हे लोणच्याचे प्रकार आहेत ना वेगवेगळे. लिंबू, करवंद, मिरची, हे पण मिरचीच आहे. हे लिंबू गाजर आहे. हे फणसाचं लोणचं आहे. 100ला पाव आहे. हे काय? हे लिंबू आणि मिरची आहे, हे कारल्याचं आहे, हे मिक्स आहे, करवंद आहे, मिरची तिखट आहे, नॉर्मल आहे, आंबा आणि हिरवा मिरची हळद आहे, साधा लोणचे आंबाचं, हे तिखट गावरानी आहे, पंजाबी मसाला आहे, मिक्स लोणचं आहे, लसूण आहे, आवळा आहे, हे पण लसूण आहे, गरम मसाला तो साधा, हरलेली मिरची आहे, सुकवलेली कैरी आहे, मुरंबा आहे, लिंबाचा गोड आहे, आंबोतीचा गोड आहे, गोड आहे. असेच खायचे असतात. हे ना हे मिक्स आहे, हे मिक्स व्हेजिटेबल आहे, ह्याच्यात सगळे मिक्स आहे, लिंबू मिरची गाजर लसूण करवंद. हे कसं आहे पाव किलो? 70 रुपये पाव किलो. इकडून 70 येत आहे, इकडून 50. हे अजूनपर्यंत 50 रुपये वगैरे पाव किलो होते, यावर्षी वाढवले का? आपण आता एक करवंदाचं लोणचं घेतलेलं आहे. मच्छीचे, सुक्या मच्छीचे वेगवेगळे प्रकार हे आहेत. हट्ट पुरवते आणि बाबांची हट्ट पुरवते ती. हे काय आहे? हो, व्हेरी गुड. आमच्या कृष्णिकासाठी पण जोरदार आहे, खूप छान परफॉर्मन्स झाला. व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. थँक्यू. बोंबील. नेक्स्ट परफॉर्मन्स अद्वैत भारमल. जाऊया. बम बम भोले मस्ती में डोले, बम बम भोले मस्ती में तू डोल रे, बम बम भोले मस्ती में तू डोल रे. अद्वैत भारमल घेऊन येतो पुढचा परफॉर्मन्स. पाहूया त्याचा परफॉर्मन्स तो किती धमाल करतोय ते. अद्वैत, आर यू रेडी? ओके, सो एंटरटेनमेंट शुरू किया जाए. डीजे दादा प्ले प्लीज. हे सोडे ना? आणि हे एकदम मस्त लोणचं आहे. 100ला बांगडे कसे 100ला 5 आहे आणि ते मोठेवाले आहेत ते 100ला 3 आहे. इथे लहान मुलांसाठी ट्रेन आहे, फुगा आहे, इथे हेलिकॉप्टर आहे. आता हे लोक कुठे चालले? हे बसवतोय तो. चल.
मी आलो आहोत जत्रेत कोकण महोत्सव आणि बसलोय ते कप्पशी का काही डिस्को डान्स असतं ना त्याच्यामध्ये बसलोय. आलाय फिरे पाटील उवल आणि आयुष आहे. आजच सकाळी गावावरून आलो आणि इथे बसलोय आम्ही. पार्टी ऑर्केस्ट्रा वगैरे चालू आहे त्यामुळे आवाज थोडा कमी येईल. मालवणी कोकण महोत्सव नाही चॅनेलचा व्हिडिओ. आता लवकरच चालू होणार आहे मिसळ. या विभागामध्ये हा कोकण महोत्सव मुंबईतला पहिला आयोजित केलाय. त्याचा त्रास अनेकांना होतोय याचं महत्त्व आश्चर्य वाटतं. त्यांना माहितीच नाही पाठी बघा कसे करतायत सगळे. महानगरपालिकेने परवानगीच कशी दिली. मला प्रश्न पडतो खासदारांच्या मुलीच्या लग्नाला परमिशन मिळू शकते ना. मग आमचे मध्यमवर्गीय 2 वर्षानंतर बघा इथं फोटोशूट संपतच नाहीये. लोकांमध्ये मिसळतायत. थंडी भरली वाटते हिला एवढ्या गरमी. अरे गोबा आत्ताच आमच्या खेळून आता चाललो घरी. फिरबिरी आली बाबा जोरात. सगळे फिरबिरून बाहेर आले. सगळे फिरबिरून बाहेर आले. सगळ्यांच्या फळफळले. झाली आमची राईड आता. 50 रुपये आता आम्ही 50 रुपयात चाललो. एवढंच भेटतं आम्हाला. डाळ खिचडी. येस हे ना मसाला पापड आहे. खूप छान लागतं टेस्टी. सगळे खाऊची दुकानं वगैरे आहे तिथे. मसाला पापड आहे, खेळणी आहेत, मध वगैरे दाखवते. कुठेतरी स्वतःचं मन मोकळं करतायत, लोकांमध्ये मिसळतायत. त्यांना काय आताही घरीच बसवायचं आहे का? बरं घरी बसून तुम्ही आम्हाला काय दिलं? विजेची बिलं माफ झाली, आमच्या शाळांच्या फी माफ झाल्या, काहीच नाही. खासदारांनी मजा करायची, नाचायचं मस्त दुसऱ्या खासदारांबरोबर. पण सर्वसामान्यांनी मजा करायची नाही. म्हणून मी निलेशचं अभिनंदन करतो की ज्या हिमतीने तू हा कोकण महोत्सव या सर्वसामान्य नागरिकांसाठी केलायस, तो सुरू ठेवलाय. समोरच्या इतक्या अडचणी आणतायत तरी तू सुरू ठेवलेला आहेस ना, याच्यासाठी तुझं अभिनंदन. आणि बिनधास्त या सगळ्यांना फाट्यावर मारून असे कार्यक्रम करायचे.
एन्जॉय करा. कारण 2 वर्ष आपण खूप सहन इथे केलेले. भरपूर यांच्या असे अव्यवस्थेमुळे बघा. 2 वर्ष नोकरी धंदे सोडून आम्ही घरी बसलेलो आहे. आमच्या मुलांनी 2-2 वर्ष घरात काढलेली आहे. आता थोडं मोकळ्या मैदानामध्ये आले तर तुमच्या परत पोटात दुखायला लागले. माझी सगळ्या लोकांना विनंती आहे, यांचे सगळे नियम पाळा, परंतु आयुष्यातले एन्जॉयमेंट संपायला देऊ नका. नाहीतर दुःख जर हे आपल्याला खूप दुःख येतो, यांना काय पगाराचं नाही दुःख नाही, तुम्हाला आम्हाला दुःख आहे. हे असे मेळावे आहेत ना, हे मेळावेच फक्त आपल्याला विरंगुळ्याचे 2 क्षण देत असतात आणि हे क्षण याच्यामुळे जर आपल्या नशिबात आले असतील, मी तर म्हणतो याच्यासाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. बाकी संपूर्ण विधानसभा असेल, मराठी माणूस तुझ्या पाठीशी आहे. हा कार्यक्रम असाच चालणार, शेवटपर्यंत चालू राहायला पाहिजे. बघू किती आरटीआय पडतात अजून. मगाशी सांगितलं की आपलं मत परखडपणे व्यक्त करण्यामध्ये कुठंही कंजूसपणा न करणारा हाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रस्ते आस्थापना विषयाला उंचावून धरणारा आणि उत्तम शिखर गाठणारा कार्याध्यक्ष आम्हाला मिळाला आहे. त्याचं आम्हाला धन्य आम्ही पावलं. योगेश शिंदे तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप तुमचे आभार व्यक्त करतोय. अगदी राजसाहेबांचं सभा असू दे, भाषण असू दे किंवा कुठलाही सत्कार सोहळा असू दे, तुम्ही आला वातावरण थोडंसं गरम होतं. तुमची ताकद माझ्यात असं मी म्हणणार नाही, पण तुमच्यासारखंच मलाही कुठेतरी असं वाटतं की आपण काही कधीतरी व्यक्त व्हावं, पण आमच्यासारख्यांना थोडंसं असं घाबरून राहायला लागतं. तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो, खूप बरं वाटलं. समजण्याला समजलंय, समजणे वाले कोण इशारा काफी. खूप खूप धन्यवाद. तुम्ही या स्टॉलला पण भेट द्यावी ह्याच शुभेच्छा देतो. धन्यवाद. योगेश दादा तुझेही खूप खूप आभार, तू या ठिकाणी आलास. विनायक दादा खूप खूप आभार. गणेश दादा, सिद्धेश दादा, सिद्धेश टाळेकर आपलेही खूप खूप आभार. आणि पुढे एकदा वळूया आपण पुढच्या परफॉर्मन्स कडे. पुढचा परफॉर्मन्स तो आहे कृष्णिका भारमल. बोले चुडिया बोले कंगना. कृष्णिका भारमल कोकण में कृष्णिका भारमल, कृपया आपण स्टेजवरती आपल्या परफॉर्मन्स साठी यायचंय. मालवणी नॉनव्हेज बोले चुडिया बोले त्या स्टॉलवर कंगना. राईट, ओके. सो एंटरटेनमेंट शुरू किया जा. खावणे मच्छीचे प्रकार आहेत, मांदेली, बांगडा, कोळंबी फ्राय. रोज जिंका 10 रुपयात आकर्षक पैठणी आमच्या महिला पदाधिकारी या ठिकाणी या काउंटरवरती अवेलेबल आहेत. फक्त 10 रुपयात कुपन काढा आणि पैठणी जिंका लगेचच. रात्र ठीक 10 वाजता या लकी ड्रॉचं ओपनिंग आपण करणार आहोत. खिमा, चिकन खिमा, चिकन कलेजी, जवळा पाव. चल अजून बरंच काही आहे बघायला. मसाला पान बघूया. फायर पान मुलांसाठी बघा, खेळणे जवळ दाखवते. हे मोदक प्रेमी आहेत ना, त्यांनी मोदक घेतलेले आहेत आणि खायला पण चालू केलेत. कसे आहेत? टेस्टी. आयुषला नाही आवडत मोदक मी फक्त आता मी पण खाणार आहे. अरे माझी मैत्रीण सर्व आमच्या पदाधिकारी पैठणी 10 रुपये दुकानाच्या इथं आपण काढत आहोत. भाई कितने में दिया? रुअल टेस्ट कर आणि सांग. असंच खायचं. वरचं खाते. शुभ
शेतात एक रिपोर्टवरती शिकवतो नरेंद्र टेलर आहे. कसं आहे कधीपासून तेच गाणं बोलते. कसं आहे रुवल खायला लागला ते खातच राहिला म्हणजे याचा अर्थ छान आहे. मी करू का taste? हे बघा आवरे पिसळले. बघा ना कोणता फ्लेवर ये बाळ इथे. एकच चिठ्ठी काढायची. अजून एक घेते. हे घे ना आमचं नको नको असं ढवळायचं अरे आणि किती झाले अजून एक घेऊ खाणार आहे का? काढ, चिठ्ठी काढ. आयुष खाणार आहे आयुष घेऊ अजून एक कसं आहे संपवाल ना मंचुरियन सारखी टेस्ट आहे. मग घेऊ हे मालाडला गेली आजची पैठणी तवा मालाडला आईस्क्रीम बनवते कोणता फ्लेवर आहे नांदेडला ओरिओ काय करतोय हरकत नाही, प्राईसांची परमिशन. धन्यवाद. पुढल्या भेटीला उद्या सायंकाळी 7 वाजता बोलतो. तवा आईस्क्रीम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभ रात्री. ते काय किती करू दादा 50. ओनली 50 घरात अजून कोणतं कोणतं आहे आईस्क्रीम? कोणते कोणते फ्लेवर आहे तुमच्याकडे ओरिओ चॉकलेटमध्ये ओरिओ आहे, किटकॅट आहे, नटेला आहे. का नाही बघते मी आधी मी कधी घेतलं नाहीये ते. मी आधी बघते. माहित नाही कोणता फ्लेवर आहे रे ओरिओ अजून कोणते मग कोणते तुला आहे? कोणता घ्यायचा किटकॅट आहे, नटेला आहे. गरम नाहीये थंड फ्रूट असेल. मध्ये नाही कोणते थंड आहे फ्रूट मध्ये फ्रूटमध्ये आहे ना आपल्याकडे गोवा चिली किती आहे, थंड किवी आहे? कस्टर्ड आहे. थंड आहे गरम नाहीये ते पेरूचं आहे काय? एक आहे गोवा चिल्ली. होमकडे बघ बाहेर बघ हा ना गोवा चिल्ली ते ह्याचं आहे हा, पेरूचं आहे. पेरू मसाला टाकून कुठे हे काय ते पेरू आहे? कुठे पेरूच हा पेरू मसाला. एक पेरू मसाला देतो का ए दादा पेरू मसाला. का पेरू मसाला हा पेरू मसाला. तिकडे बनवते. थंड तेव्हा आता पेरू मसाला बनवतात ना. नाही नाही ते काय आहे? पेरू पेरू मसाला. पेरू मॅट्रोचं पेरू असेल जास्त तिखा नको बनव हे ना फूल आहे. दूध पण द्या. पेरू मसाला फ्लेवर आहे ते पेरू मसाला नाही नाही त्याचं नाही आहे इथूनच दूध आहे येतोय ते. हा इथून येतोय तू आता आली येते ना
हे असं वाटतं आपल्याला गरम आहे आणि खूप थंड आहे. खाली फ्रीजर आहे ना. मी हे घेतलं नाही तिथे काळा चौकीला पण आहे. मला सांगायचं कसं आहे ते? 100 रुपये. 100 रुपये जास्त नाही. शॉपमध्ये तर याची MRP 150 रुपये. आमचा जो शॉप होता ना त्यामध्ये 150 रुपये म्हणजे 150 रुपयामध्ये आम्ही हे करायचो, ओरिजिनल फ्रूट टाकायचो. आता फ्लेवर आता फक्त फ्लेवर. 100 रुपयात काय होईल? त्याला नाही पाहिजे सिरप नाही टाकलं. ते अजून स्वीट होऊन हे टेस्ट करणार मम्मी. ते स्पून दे ना. केस आहे कसं आहे आयुष? कोकोनट क्रश. थोडंसंच सावकाश. ब्लॉग चालवतो ब्लॉग बंद नको करू. त्या क्षणी आम्हाला हाकलण्यात येईल.